आज आपण झटपट होणारी वाटाण्याची भाजी करणार आहोत। यासाठी 1 वाटी वाटाणा रात्रभर भिजत घातलेला होता। 1 वाटी वाटाणा, आलं लसूण खोबरं याचं वाटण बनवलेलं आहे। 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 2 चमचे काळा मसाला हा घरगुती मसाला आहे आणि तळण्यासाठी जिरे आणि चवीपुरतं मीठ। आता आपण याची कृती बघूया। प्रथम आपण वाटाणा वाफवून घेऊया, उकळून घेऊया, 1 शिट्टी काढून घेऊया। हा रात्रभर भिजलेला वाटाणा आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि हे कुकरला शिजवून घेऊया। कुकरला शिजवून वाफवून घेऊया। कुकर तयार आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। तेल टाकूया आपण 4 टेबलस्पून तेल टाकूया। तेल तापले की आता याच्यामध्ये जिरे टाकूया। जिरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला, कांदा असा एकसारखा लाल होईपर्यंत परतायचा। कांदा असा लाल होईपर्यंत परतायचा। एकसारखा लाल परतला कांदा याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण आणि खोबरे याचं वाटण केलेलं अर्धी वाटीचं मिश्रण ह्यात टाकायचं आहे। आलं लसूण खोबरं एकत्र वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। हे लाल होईपर्यंत परतायचं। आता याच्यामध्ये गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे काळा मसाला घरगुती मसाला हे सगळं ह्यामध्ये टाकून घेऊया। आपण मिक्स करूया। हळद, गरम मसाला आणि काळा मसाला हे मसाले ह्याच्यामध्ये मिक्स करूया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला उकळलेला वाटाणा टाकायचा आहे। पाण्यासहित टाकले मी। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ। आता भाजीला अशी तरी आलेली आहे आणि हे आपला असा रस्सा झालेला आहे। रस्सा जास्त केलेला नाही, थोडंच केलेलं आहे। अशी आपली वाटाण्याची भाजी तयार आहे। आता ह्याच्यावरती आपण अशी कोथिंबीर टाकूया। आपली वाटाण्याची भाजी तयार आहे। वाटाण्याची भाजी आपली तयार आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। कशी घट्ट मस्त झाली वाटाण्याची भाजी तयार आहे।